नमस्कार मित्रांनो. तर आज माझी सुट्टी होती आणि आज निफ्टी गॅप अप ओपनिंग झाला आणि आपण टेलिग्राममध्ये जसा अपडेट केला होता की स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये आज आपला ट्रेड बसत आहे. त्याप्रमाणे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि तुम्ही बघतच असाल जसं ट्रेड एक्झिक्यूट केला आणि मी तुम्हाला बोललो होतो का मार्केट आज वरच्या लेवललाच होल्ड करणार आहे, कारण आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये ट्रेड बसणार होता. त्याच्यामुळे मला कन्व्हिक्शन होतं का मार्केट आज लगेच खाली येणार नाही, मार्केट तिकडेच होल्ड करणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं आज मार्केट सेलिंगचं आहे. आज मी तुम्हाला पहिले पण बोललेलो आहे की 70% टाइम मार्केट साइडवेज असतो आणि 30% टाइम मार्केट ट्रेंडिंग असतो आणि ट्रेंडिंग पण तुम्हाला खूप कमी तुम्हाला पकडता येतं ट्रेंडिंग. त्याच्यामुळे मी ऑप्शन सेलिंग प्रिफर करतो. आणि तुम्हाला पण बोललो होतो की आज सेलिंगचाच मार्केट आहे आणि आज ज्यांनी पण ऑप्शन बाईंग केली असेल त्यांनी आज खूप सारे पैसे त्यांचे लॉस झाले असतील, कारण खूप वेळा रिएंट्री करायला लागले असेल. कारण काय होतं, जेव्हा पण मार्केट असं ओपनिंग होतं तर मार्केट प्रीमियम डिकेमुळे ऑप्शन बायर लोकांना नुकसान होतो. कारण मार्केट जेव्हा पण साईडवेज असतो तो प्रीमियम खूप लवकर डिके होतात आणि ऑप्शन बायर लोकांना तर खूप सारे स्टॉप लॉस आणि रिएंट्री करायला लागतात. त्यामुळे ब्रोकरेज पण जास्त होतो आणि त्यामुळे खूप सारा लॉस होतो. त्याच्यामुळे मी ऑप्शन सेलिंग प्रिफर करतो. आणि आज काय झालं, आज आपला जो टार्गेट होता 50 पॉईंटचा आणि स्टॉप लॉस 10 पॉईंटचा होता. पण काय झालं, आज टाइम एवढा लागला ट्रेडला, मार्केट खूप स्लो मोमेंटम देत होता. त्याच्यामुळं जसं जसं मार्केट मी होल्ड केला 3 वाजले आणि माझा टाइम संपला. त्याच्यामुळे मी आज ट्रेड एक्झिट केला. तर आज आपण टाइम संपल्यामुळे ट्रेड एक्झिट केला, नाहीतर आपले जो रूल्स आहे 1:5 तो आपण इंटॅक्ट ठेवला होता. पण टाइम कमी पडला, त्याच्यामुळे आपण ट्रेड एक्झिट केला आणि आज आपल्याला 1440 चा प्रॉफिट झाला. धन्यवाद.